नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, सीमाताई न्यूजमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत आत्ताच एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। ज्या बहिणींचे पैसे बंद झाले आहेत त्यांची आता घर बसल्या चौकशी केली जाणार आहे। तुमची ई-केवायसी करताना काही चूक झाली होती का? तुम्ही सरकारी नोकरीच्या प्रश्नावर चुकीचे उत्तर दिले होते का? बहिणींनो, आता घाबरू नका, कारण महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः एक मोठी घोषणा केली आहे। आता अधिकाऱ्यांना फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजेच प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की ही तपासणी कशी होईल आणि तुमचे बंद झालेले पैसे पुन्हा कसे सुरू होतील। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बहिणींनो, तुम्हा सर्वांना माहीतच आहे की ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 होती। पण केवायसी करताना अनेक बहिणींकडून एक मोठी चूक झाली। पोर्टलवर विचारणे होते की तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत आहे का किंवा कोणाला सरकारी पेन्शन मिळते का? माहिती नसल्यामुळे अनेक बहिणींनी तिथे हो या पर्यायावर क्लिक केले। या एका चुकीच्या क्लिकमुळे त्या बहिणींचे पैसे त्वरित बंद झाले। आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की अशा बहिणींसाठी आता क्षेत्रीय स्तरावर पडताळणी केली जाईल, म्हणजेच सिस्टीमची चूक सुधारण्यासाठी सरकार आता स्वतः तुमच्याकडे येईल। प्रत्यक्ष पडताळणी कशी होणार? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही प्रत्यक्ष पडताळणी कोण करणार? बहिणींनो, सीमाताई न्यूज तुम्हाला सांगू इच्छिते की राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अंगणवाडी सेविकांमार्फत ही तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत। याचा अर्थ असा की अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येतील किंवा तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन एक फॉर्म भरावा लागेल। या तपासणीत तुम्हाला पुन्हा तेच प्रश्न विचारले जातील की तुमच्या घरात खरोखर कोणी सरकारी कर्मचारी आहे का? जर तपासणीत आढळले की तुमच्या घरात कोणीही सरकारी नोकरीत नाही, तर तुमचे नाव पुन्हा पात्र यादीत समाविष्ट केले जाईल। आदिती तटकरे यांच्या आदेशानंतर आता लवकरच अंगणवाडी सेविकांकडे एक खास फॉर्म उपलब्ध करून दिला जाईल। बहिणींनो, हा फॉर्म फक्त त्याच बहिणींसाठी असेल ज्यांच्या केवायसी मध्ये चूक झाली आहे। ज्यांची केवायसी अजूनही बाकी आहे त्यांच्यासाठी अद्याप कोणताही नवीन आदेश आलेला नाही। जसा हा फॉर्म येईल, सीमाताई न्यूज तुम्हाला सर्वात आधी सांगेल की तो फॉर्म कसा भरायचा आणि कोणती कागदपत्रे सोबत ठेवायची। त्यामुळे तुमच्या अंगणवाडी सेविकेच्या संपर्कात नक्की राहा। माझ्या लाडक्या बहिणींनो, ही तुमच्यासाठी खूप मोठी दिलासादायक बातमी आहे। सरकार आता स्वतः तुमची चूक सुधारण्याचा प्रयत्न करत आहे। तुमची सुद्धा केवायसी चुकली आहे का? कमेंटमध्ये केवायसी चुकली आहे असे लिहा आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की सांगा। हा व्हिडिओ तुमच्या त्या सर्व मैत्रिणींना शेअर करा ज्यांचे हप्ते बंद झाले आहेत। आपल्या सीमाताई न्यूज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। मी पुन्हा भेटेन एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।